ज्या साहेबांचं 45 वर्षाचं या सभागृहाशी नातं आहे. 1980ला ते पहिल्यांदा आमदार झाले होते आणि 7 टर्म ते आमदार राहिले होते. वन ऑफ द सीनियर मोस्ट आमदार म्हणून त्यांची सभागृहामध्ये ओळख होती. मग नेमकं पुढाऱ्यांना काय अडचण आहे? आज एखाद्या आपल्या विधानसभा सदस्याविषयी जर कोण चुकीची माहिती देत असेल, चुकीचं बोलत असेल, तर सगळ्यांनी एकजूट होऊन उभं राहिलं पाहिजे. उलट सुद्धा एखाद्या विशिष्ट समाजासाठी केलेलं वक्तव्य आहे, ते त्यांच्या पक्षाचा अजेंडा मेंटेन करतात. मुळात कबर कोणाची ही काही भारताची अस्मिता होऊ शकत नाही किंवा शौर्याचं प्रतीक होऊ शकत नाही. सणांचे दिवस आहे. सण म्हटलं की गोडधोड घरात आणायचं आणि आनंदाने ते खायचं. मात्र आपण ज्यावेळेस दिवाळी, दसरा कोणता बी सण आपण पेढे आणतो, खवा आणायचा प्रयत्न करतो, वेगवेगळ्या मिठाई आणायचा प्रयत्न करतो. त्यासोबतच आपण घरामध्ये पनीर सुद्धा आणतो आणि पनीराची भाजी मोठ्या आवडीने खात असतो. मात्र हे पनीर बोगस आहे, खातोय का याची खात्री देखील आपण केली पाहिजे. कारण आपण देखील याचा विचार केला पाहिजे आपण काय खातो नेमकं. आणि या संदर्भातल्या या जनतेच्या महत्वाच्या विषयाला हात घालणारे विक्रम पाचपुते आपल्यासोबत आहे. सर, तुमचं लेट्सअप मराठीमध्ये प्रथमतः स्वागत करतो मी. धन्यवाद. नमस्ते. पहिलीच टर्म आणि पहिल्याच टर्म मध्ये तुम्ही धडाकडून टाकला. पनीरची बाजू, बोगस पनीर कशा पद्धतीने घातक ठरते आपल्यासाठी हे तुम्ही मांडलं. एव्हाना लक्षवेधी देखील तुम्ही मांडली आणि त्याचं फलश्रुत आज बैठक देखील दादांनी लावली. काय झालं बैठकीत नेमकं आणि काय त्यात निष्फळ झालं? आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची ही बैठक होती. या बैठकीमध्ये सगळ्यात महत्वाचं जे आज पनीर म्हणजे अॅनालॉग चीज पनीर म्हणून विकले जातं, याच्यावरती कशा पद्धतीने बंधनं आणता येतील या दृष्टिकोनातून नक्कीच चर्चा झाली. आणि या चर्चेमध्ये सगळ्यात महत्वाचे जे काही निर्णय झालेत त्याच्यामध्ये जे काही रेस्टॉरंट्स आहेत त्यांनी प्रथम म्हणजे जर ते पनीर सोडून दुसरा कोणता पदार्थ वापरत असतील त्यांच्या व्यंजनामध्ये, तो त्यांना उल्लेख करावा लागेल. आणि अॅनालॉग चीज म्हणजे ज्याला आपण तेलाचे गोळे म्हणतो, हे तेलाचे गोळे वापरत असतील तर त्यांना नमूद करावं लागेल की हे अॅनालॉग चीज आणि पनीर नाही आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं जनजागृती होणं गरजेचं आहे. त्यानंतर डिपार्टमेंटला अवघे 57 कोटी रुपये कालच्या बजेटमध्ये होते आणि ह्या सगळ्या आपल्या लक्षवेधीनंतर डिपार्टमेंटची जी 257 कोटीची डिमांड होती ही दादांनी मान्य केलेली आहेत. आणि येणाऱ्या ज्या काही पुरवण्या मागण्या असतील त्याच्यामध्ये 200 कोटी रुपये एवढे अन्न नागरी खात्यासाठी मिळणार आहेत. खरं तर म्हणजे तुम्ही या संदर्भात अभ्यास केला होता. कारण की पनीर जर म्हटलं तर सामान्य कुटुंबामध्ये देखील आवडीने पनीर खाल्लं जातं आणि हा खूप सामान्य जनतेचा विषय होता. या संदर्भात काही वडिलांकडनं तुम्हाला टिप्स मिळाल्या होत्या काही? विधान भवनात, विधानसभेत तुम्ही ज्यावेळेस एखादा मुद्दा हातात घालणार तो जनतेच्या रिलेटेड असला पाहिजे. नाही, जनतेच्या रिलेटेड आहे की नाही याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही मुद्द्याची मांडणी कशी करता हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आमच्या वडिलांना 45 वर्षाचा त्यांनी ह्या विधानसभेचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी नक्कीच आम्हालाही काही गोष्टी सूचना केल्या होत्या की प्रश्न तुम्ही कोणता मांडता याच्यापेक्षा कशा पद्धतीने मांडता याला खूप महत्त्व आहे. अनेकदा आपण प्रश्न म्हणजे आज भेसळीचा प्रश्न काही पहिल्यांदा विधानसभेत चर्चा नाही झालेली, त्याची अनेकदा चर्चा झालेली आहे. पण ह्याची मांडणी, अभ्यासपूर्ण मांडणी खूप महत्त्वाची होती. आणि ती मांडल्यामुळे नक्कीच डिपार्टमेंटला, सरकारला सगळ्यांना याच्यामध्ये लक्ष घालावं लागलं आणि याच्यावरती कारवाया सुद्धा सुरू झाल्यात. आणि विशेष म्हणजे मीडियाचे आभार मानले पाहिजे, कारण मीडियाने सुद्धा याच्यामध्ये मोलाचा वाटा उचललेला आहे. मीडियामुळे खरं तर ही जनजागृती होऊ शकली आहे. खरं तर एफडीआय कडनं कायम कायम वारंवार असं सांगितलं जातं की कर्मचारी संख्या कमी आहे आणि त्याचाच फायदा कुठेतरी अशा प्रकारे हे दुकानदार घेत असतात आणि अशा पद्धती भेसळयुक्त पनीर विकतात. यावरती काही चर्चा झाली का? नाही, कर्मचारी वाढवण्याचे आता मुळात म्हणजे 350 स्टाफ हा मंजूर आहे. 350 पैकी अवघे काही 100च्या आसपास त्या ठिकाणी अधिकारी होते. आता जवळजवळ 194 नवीन अधिकाऱ्यांची भरती झालेली आहे. त्यांना लवकरात लवकर नियुक्ती देण्याचं पत्र सुद्धा नियुक्ती देण्याचा निर्णय सुद्धा आजच्या बैठकीत झालेला आहे. त्यामुळे जवळजवळ 250 स्टाफ हा आता कामाला असणार आहे. पण आपली डिमांड ही जास्त आहे. आमचं मत आहे की 1100च्या आसपास त्या ठिकाणी स्टाफ असणं गरजेचं आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये 1100 नाही तर कमीत कमी 500 550 इतका स्टाफ व्हावा आणि पुढच्या टप्प्यामध्ये परत एकदा वाढ व्हावी या दृष्टिकोनातनं प्रयत्न सुद्धा सुरू झालेले आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी खास म्हणता येणार आहे कारण की स्वतः वडील आज तुमच्यासोबत विधान भवनामध्ये जाताना दिसले. विधान भवनाच्या प्रवेशद्वारातून तेव्हा आतमध्ये जातो तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य काहीतरी सांगून जातं. नेमकं काय होतं? आणि मुळात हा आमच्यासाठी खूप अभिमानाचा विषय दिवस आहे. म्हणजे ज्या साहेबांचं 45 वर्षाचं या सभागृहाशी नातं आहे. 1980ला ते पहिल्यांदा आमदार झाले होते आणि 7 टर्म ते आमदार राहिले होते. वन ऑफ द सीनियर मोस्ट आमदार म्हणून त्यांची सभागृहामध्ये ओळख होती. त्यामुळं त्यांना अशा सभागृहामध्ये परत येताना म्हणजे मुळात काय झालं की जशी अधिवेशन सुरू झालं, कारण साहेबांचं आता कालच्या टर्मपर्यंत ते होतं त्यामुळे त्यांचे सहयोगी बरेचसे या सभागृहात आहेत. आणि असा एकही दिवस खाली गेला नाही की साहेबांचा विषय निघत नव्हता. त्यामुळे प्रत्येक जण म्हणायचा पाचपुते दादा, पाचपुते साहेब, कुणी बबन दादा म्हणतं त्यांना. त्यामुळे ते रोज विषय निघत होता. मी त्यांना गेल्यानंतर सांगितलं तुमचा रोज सभागृहाचा विषय निघतो, यांनी आठवण काढली, त्यांनी आठवण काढली. मग साहेब म्हटलं मी एकदा सगळ्यांना भेटायला येतो आणि ते आज सगळ्यांना भेटायला आले होते. म्हणजे एंट्रीचा जो आनंद होता याच्यापेक्षा तिथं त्यांचे जे सहयोगी सदस्य भेटल्यानंतर जो आनंद होता तो वेगळा होता.
म्हणजे कित्येक मंडळी असे आहेत की ज्यांना राजकारणात वडिलांनी आलं हे मला आज कळालं. म्हणजे त्यांना पहिली राजकीय संधी वडिलांच्या माध्यमातून ते ज्यावेळेस जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष होते, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष होते, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होते. या 3 पक्षांचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी अनेकांना राजकारणात आणलं की राजकारणाचा श्री गणेश अनेकांचा सुरू झाला. त्यांचे अनुभव ऐकल्यानंतर कळालं. मलाही अनेक गोष्टी आता कळायला सुरू झालेल्या आहेत किंवा माहिती मिळाली मला सुद्धा या सगळ्याची. बदलतं राजकारणावरती काही चर्चा झाली तुमची? कारण त्यांच्या काळातलं राजकारण वेगळं होतं, आत्ताचं राजकारण वेगळं. याच्यावर काही गप्पा वगैरे झाल्या असतील तुमच्या घरी? नाही, आता हे रेग्युलर चालू असतं, त्यांचं मार्गदर्शनही कायम सुरू असतं आणि मार्गदर्शनामुळेच ही सगळी मांडणी करता आली. शेवटी अनुभवही महत्वाचा आहे. अनुभव माझ्याकडे नसला तरी त्यांचा अनुभव मला मिळत राहतो. कुणाल कमराने परत एकदा ट्विट करून असं म्हटलेलं आहे की त्यांनी एक अंत्य म्हणजे एक राष्ट्रगीतासारखं एक गीत गायलेलं आणि पुन्हा एकदा त्यांनी आता विकास म्हणजे विकास भारताचं हे गीत असं म्हणून त्यांनी परत हिनवलेलं आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे सत्ताधारी असो किंवा एखाद्या नेत्याविषयी किंवा एका सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांविषयी जर बोलणं, अशा प्रकारची पद्धत योग्य आहे का एखाद्याने आरोप ही करण्याची? चीप मेंटॅलिटी आहे. चीप मेंटॅलिटी आहे आणि दुर्दैव असं आहे की या चीप मेंटॅलिटीला आमचेच काही सहयोगी सदस्य खतपाणी घालतात. माझी अशांना विनंती आहे की तुम्ही बघा, एखाद्या अधिकाऱ्यावरती काही जर अत्याचार झाला, घटना झाली, सगळे अधिकारी एक होतात. मग नेमकं पुढाऱ्यांना काय अडचण आहे? आज एखाद्या आपल्या विधानसभा सदस्याविषयी जर कोण चुकीची माहिती देत असेल, चुकीचं बोलत असेल, तर सगळ्यांनी एकजूट होऊन उभं राहिलं पाहिजे. उलट चुकीच्या गोष्टींना आपण खतपाणी घालू नये. आणि मुळात कुणाल कामराला प्रसिद्धी मिळण्यासाठी हा कायमच करत असतो. त्यामुळे हा त्याचा प्रयत्न आहे, प्रसिद्धी मिळवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने चाललेला प्रयत्न आहे. बरं, काँग्रेसचे गटनेते जे आहे विजय वडेट्टीवार यांनी आता सांगितलं की सत्ताधाऱ्यांनीच आता कबर कडून त्याचं अशा पद्धतीने वक्तव्य केलंय. म्हणजे ह्या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघतात? ते बघा, त्यांचं वक्तव्य नीट पाहिलं तर ते एखाद्या विशिष्ट समाजासाठी केलेलं वक्तव्य आहे. ते त्यांच्या पक्षाचा अजेंडा मेंटेन करतात. मुळात कबर कोणाची ही काही भारताची अस्मिता होऊ शकत नाही किंवा शौर्याचं प्रतीक होऊ शकत नाही. फक्त कोणाला तरी सेफगार्ड करायचं आहे म्हणून त्याला काहीतरी असे म्हणतात ना, आपण एखादं कडू औषध असतं त्याला साखर लावून घातलं जातं, तसं हे वाईट गोष्टीला शुगर कोट करायचा प्रयत्न आहे. विक्रमदादा, शेवटचा प्रश्न घेतो. प्रश्न माझा असा आहे, ज्या पद्धती तुम्ही पनीरचा विषय काढला तो तडीच देखील लावला जातोय, आता लागेल पण. दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा मिठाईचा विषय येतो बघा. मिठाई ज्यामध्ये खवा येतो किंवा त्याच्यामध्ये पेढे हा एक सामान्य कुटुंबामध्ये आणले जातात. याच्या संदर्भात ते पेढ्यांमध्ये देखील अशा पद्धतीचा डुप्लिकेट खवा वापरला जातो असं म्हणणं आहे. अनेक ठिकाणी हे सिद्ध झाले देखील आहे. तो त्या मुद्द्याला देखील तुम्ही हात घालणार आहात का? मी 100% मी घालण्यापेक्षा डिपार्टमेंटच सतर्क होईल आणि आता कारवाई सुरू होतील. आणि आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट घ्यायला जातो, आपणही प्रश्न विचारला पाहिजे की हे जेन्युन आहे का? पूर्वी पेढे खाल्ला तर हात तेलकट होत नव्हते. अलीकडे तुम्ही पहा, स्वस्त पेढे खाल्ले की हात तेलकट होतात. तेलकट होतात याच्यावरनं समजून घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये व्हेजिटेबल फॅट्स आहेत, त्याच्यामध्ये काही मुळात मिल्क सॉलिड्स किंवा मिल्क फॅट्स नाही आहेत. त्यामुळे शेवटी ग्राहकांनी जागृत होणं गरजेचं आहे. आणि शासनाच्या जशा फक्त काही ते पनीरच नाही, तर सगळ्या भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांवरती कारवाया सुरू होणार आहेत. अ, तुमच्याकडे बघून अनेक तरुण आता राजकारणात येण्याची शक्यता आहे तुमच्या पद्धतीने. म्हणजे ज्या पद्धतीने त्या तरुणांना तुम्ही राजकारण, काही आता जुने लोक म्हणतात आजचंच राजकारण चांगलं नाही, आम्हाला राजकारणात पडायचं नाही. मात्र काही तरुण असे देखील आहे की ज्यांना असं वाटतं, जे त्यांचे आपण काय म्हणतो एक त्यांना आपण ते लक्ष म्हणतात, नाही ह्या व्यक्तीसारखं आपण बनलं पाहिजे. असे तरुण जर राजकारणात येत असेल त्यांसाठी तुम्ही काय आवाहन करणार? नाही, स्वागत आहे. मुळात काय आहे बघा, कोणतंही क्षेत्र, हे क्षेत्राचा अभ्यास केल्याशिवाय क्षेत्रामध्ये उतरू नये. त्यामुळे अशा तरुणांना माझी विनंती आहे, एकदा तुम्ही राजकारणाचा अभ्यास केल्याशिवाय राजकारणात उतरू नका. सुदैवाने आमच्याकडे वडिलांचं मार्गदर्शन होतं. त्यामुळे कधी कधी काही गोष्टींचा अनुभव घ्यावा लागतो आणि काही गोष्टी ज्याचा आपण अनुभव नसतो आपल्याकडे, की घेऊ शकत नाही, अशाचा अभ्यास केला पाहिजे. तेव्हा अशांनी अभ्यास करावा. अभ्यास करून आला तर जास्त फायदा होईल. धन्यवाद, तुम्ही लेट्सअप सोबत संवाद साधल्या. थँक्यू. हे होते विक्रम पाचपुते यांनी मनसोक्तपणे लेट्सअप मराठीशी संवाद साधला. त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या पद्धतीने पनीर, बोगस पनीर जे बनलं त्याच्या विरोधात आपण आवाज उठा. त्यानंतर येत्या काळामध्ये आपण जो मावा आहे त्या संदर्भात देखील आवाज उठवणार आहोत. मात्र सामान्य लोकांनी देखील खात्री करून घेतली पाहिजे की जे आपण जे सेवन करणार आहोत ते बोगस आहे किंवा शुद्ध आहे याची देखील त्यांनी तपासणी करूनच मग अशा गोष्टी विकत घ्यावा. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई.